प्रभाग क्रमांक 8 मधील अपक्ष उमेदवार सौ अनुराधा गौरव रोडे या उच्च शिक्षित असून पुस्तक ही त्यांची निशाणी आहे. अनुराधा रोडे या उच्च शिक्षित असून त्यांना त्या सामाजिक कार्यात कित्येक वर्ष काम करत आहे. रस्त्यावरील मुले व कचरा वेचक महिलांसाठी त्या सातत्याने काम करत आल्या आहेत. त्यांना 12 वर्षांहून अधिक काळ त्यांनी व्यावसायिक व कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत आहेत. तसेच ग्रामीण व शहरी समस्यांची जाण असलेल्या व्यक्तिमत्व आहे. त्यांनी प्रभागातील विविध समस्या नेहमी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 8 ब मधून त्या निवडणूक लढवत असून अशा व्यक्तीस प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी निवडून दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. काल त्यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 8 मधील संध्याकाळी 6 ते 9 च्या दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीपासून सुरुवात होऊन नंदीबाबा मंदिर ते आयकॉन मार्ग यशस्वी नगर ते पुन्हा प्रभाग समिती येथे रॅली विसर्जित झाली. यावेळी प्रभागातील नागरिकांना भेटून आवाहन करण्यात आले. सदर पदयात्रेत प्रभागातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छान रिस्पॉन्स मिळतोय सोसायटीमधून तर आम्हाला खूपच छान रिस्पॉन्स मिळतोय. केलेल्या कामाचं चीज होतं असं वाटतंय. प्रत्येकजण म्हणतंय की मॅडम जे तुम्ही केलंय त्याच्यासाठी तुमचं एक वोट डिझर्विंग आहात तुम्ही आणि आम्ही तुम्हाला नक्की वोट करणार आहोत. विकासाचे मुद्दे म्हणजे छोटे छोटेच आहेत. ज्या बेसिक गरजाच कंप्लीट झालेल्या नाही आहेत. रस्त्याने चालताना फुटपाथ चांगले आहेत का? आपल्या इथले असलेले नाले स्वच्छ आहेत का? आपण ज्या राहतोय त्या एरियामध्ये पाणी येतं आहे का? पाणी आलं तर टँकर लॉबी का चालू आहे? हे सगळे छोटे मुद्दे आहेत. तेच जर पहिले कंप्लीट नाही झाले तर आपण मोठ्या गोष्टी बोलण्यामध्ये काही अर्थच नाही. मतदारांना आवाहन करीन की तुम्ही आतापर्यंत ट्रेडिशनली माजीवाडामध्ये एक जागा होती ती आम्हाला ह्यावेळेला मिळालेली नाही आहे. तर माजीवाडाकरांच्या जी जागा आहे डिझर्विंग जागा आहे ती नक्की ह्यावेळेला तुम्ही परत द्यावी त्यांना. आणि मी लोकांना एकच आवाहन करेन की प्रोग्रेस ह्या गोष्टीवर लक्ष ठेवूनच तुम्ही ह्यावेळेला एका सुशिक्षित जाण असलेल्या सामाजिक कार्य करणाऱ्या गेल्या काही वर्षापासून ठाण्यामध्ये ॲक्टिव्ह असलेल्या अशा नेतृत्वाला तुम्ही नक्की निवडून द्यावं. माझी निशाणी आहे पुस्तक. हे माझा छोटासा एक अहवाल बनवलेला आहे की मी आतापर्यंत काय काम केलेलं आहे. या कामाच्या माध्यमातूनच मी ठाण्यामध्ये काही वर्षातच लोकांना माहिती झालेली आहे. पण लोकांना नक्की कळलं पाहिजे की आता एक बदलाव घडणं जरुरी आहे. त्यांचं एक वेगळं वोट कदाचित एक वेगळं नेतृत्व ह्या एरियामध्ये देऊ शकतं आणि ते नेतृत्व तुमच्यासमोर उभं आहे आणि तुम्ही नक्की मला निवडून द्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.